जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग तिसरा. त्यामधील धम्म म्हणजे काय, त्यामधील पाठ चौथा. तृष्णा त्याग म्हणजे धम्म. धम्म पदामध्ये भगवान बुद्ध म्हणतो सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य. वा काय म्हणतात भगवान बुद्ध. धम्म पदामध्ये भगवान बुद्ध म्हणतो सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मूल्यवान धन म्हणजे संतोष. आहे का आपल्याकडं संतोष? संतोष आहे का कोणी इकडं? संतोष नाव असते ना काही जणाचं, का माझं नाव संतोष आहे बा. आता नाव संतोषच नाही. तसंच हे आहे का हिच्यामध्ये लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य. मनुष्य काय करतो, पैसा कमवण्याच्या चक्करमध्ये आरोग्य गमावते आणि आरोग्य दुरुस्त करण्याच्या चक्करमध्ये पैसा गमावते. म्हणजे इकडून इकडं फिरते आणि इकडून अजून असा उलटा फिरते, घुमून फिरून तिथंच. आणि जेव्हा ते क्षण येते एकदम त्यावेळेसचा, तर मग तो तिथं शून्य राहते. म्हणून पैसा कमवता कमवता आरोग्याला जपलं पाहिजे, हे सगळ्यात मोठं महत्त्वाचं काम आहे. आता आरोग्य कधी जपले जाते माहीत आहे काय? आरोग्याला नाही त्याला काय वाटते, कोणत्याही मार्गाने पैसा कमवा म्हणजे आरोग्य व्यायाम करायचा. तसं व्यायाम लाभत नाही. कुशल कर्माशी व्यायाम केला तर तो व्यायाम अंगाला लागते. नाही तर काही जण व्यायाम करता करता मेले, व्यायाम करता करता मरते माणूस, झटकाच येते. कुशल कर्मासोबत जर व्यायाम केला तरच तो आरोग्याला लाभदायक आहे, असं त्याचा अर्थ होते. सर्वात मूल्यवान धन म्हणजे संतोष. संतोष म्हणजे समाधान. म्हणजे जो गरीब आहे, मध्यमवर्गीय आहे किंवा भयंकर श्रीमंत आहे, ज्याच्यापाशी समाधान आहे, संतोष आहे, जो कधी अतिरेक करत नाही, कोणाला असा तो पैसा कमवण्याच्या चक्करमध्ये कोणाला एकदम तो असा ओरपडत नाही किंवा चुकीच्या मार्गाने कमवत नाही, त्यावेळेस संतोष आहे, समाधान आहे, तोच सगळ्यात मूल्यवान धन आहे. ते संतोष समाधान असणे जगातलं सगळ्यात मूल्यवान धन आहे. हे धन भगवान बुद्धांपाशी तर पारमिताच होती, बाबासाहेबांपाशी होतं हे धन समाधान. बाबासाहेबांपाशी हे धन होतं समाधानाचं. म्हणून बाबासाहेब जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आपण म्हणू शकतो, ज्यांच्यापाशी समाधान होतं. आता नाही समाधान. आता तर बरेच जण हे समाधान गहाण ठेवलेलं आहे, म्हणजे दूर आहे समाधान. पैसा कमवण्याची काही करतात, कोणत्याही मार्गाने पैसा कमवतात, विविध प्रकारचे माध्यम आहे. आणि हे समाधान स्वाभिमानामध्ये दडलेलं असते. ज्याच्यापाशी स्वाभिमान आहे त्यापाशी समाधान असते. या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. या संतोष वृत्तींचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थितीपुढील शरणागती हा नव्हे. पहा काय म्हटलं गेलेलं आहे. या संतोष वृत्तींचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थितीपुढील शरणागती हा नव्हे. कारण तसा अर्थ करणे बुद्धाच्या शिकवणुकीविरुद्ध आहे. मग एखादा गरीब आहे पण तो समाधानी आहे, मग त्याला आपण परिस्थितीपुढे त्यानं शरणागत घेतली असं त्याचा अर्थ होत नाही. तर भगवान बुद्ध म्हणतात कारण तसा अर्थ करणे बुद्धाच्या शिकवणुकीविरुद्ध आहे. निर्धन लोक धन्य होत असे बुद्धाने कधीही म्हटलेले नाही. समजून घ्या काय म्हणते भगवंत. आपण काय म्हणतो, भगवंतानं सगळं त्यागलं, राग त्यागला, द्वेष त्यागला, लोभ त्यागला, मोह त्यागला, लोभ सगळं संपत्ती त्यागली बा. भगवंत इथं काय म्हणतात, हे बाबी धम्माच्या समजून घेतल्या पाहिजे. ह्या समजत नाही म्हणून इथं गोंधळ होते तयार, गोंधळ. निर्धन लोक धन्य होत असे बुद्धाने कधीही म्हटलेले नाही.
नाही काही जण लावून घेतात ना, एखादा दरिद्री असतील गरीब राहते तुला कसं वाटते भगवान बुद्धांना मला लोभ नाही करायचा, दरिद्रीच आहे प्या मग दारू, मग ते असे समजून घेतात, असा अर्थ लावतात. असा अर्थ जोडणे चुकीचं आहे. भगवान बुद्ध म्हणतात निर्धन लोक धन्य होत असे बुद्धाने कधीही म्हटलेले नाही. पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये असे बुद्धाने कधीही सांगितलेले नाही, कधीही सांगितलेले नाही. उलट तो ऐश्वर्याचे स्वागतच करतो. ऐश्वर्य म्हणजे श्रीमंत होण्याचं, प्रगती करण्याचं. उलट तो ऐश्वर्याचे स्वागतच करतो. दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजे उत्साहपूर्वक म्हणजे ऊर्जावान होऊन, दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजे उत्साहपूर्वक प्रयासाने ती परिस्थिती बदलण्याचा तो उपदेश करतो. भगवंत काय म्हणतात का त्यांना प्रयत्न केला पाहिजे उत्साहपूर्वक, सदैव त्याच्यापाशी ऊर्जा असली पाहिजे, उत्साह असला पाहिजे प्रगती करण्याकरता. तो गरीब असो, मध्यमवर्गीय असो की श्रीमंत असो, त्यापाशी ऊर्जा असली पाहिजे, उत्साह असला पाहिजे. आता हे उत्साह कधी निर्माण होईल अंगामध्ये? जेव्हा त्या व्यक्तीपाशी धम्माचे तत्त्वज्ञान असेल, तोच व्यक्ती उत्साहपूर्वक कार्य करू शकतो. जेव्हा भगवान बुद्ध म्हणतो की संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय, जेव्हा भगवान बुद्ध म्हणतो की संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय, तेव्हा त्याच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणसाने अमर्याद अशा लोभाच्या अधीन होऊ नये. संतोषाचा ते भगवंतांनी अर्थही सांगितलेला आहे. जेव्हा भगवान बुद्ध म्हणतो की संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय, तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणसाने अमर्याद अशा लोभाच्या अधीन होऊ नये. भिक्खू रठ्ठपाल म्हणतो माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की, भिक्खू रठ्ठपाल म्हणतो माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की ते मूर्खपणाने यंकिंचितही दान न करता केवळ धन जमविण्याच्या उद्योगात गर्क असतात. धन जमवण्याच्या उद्योगात गर्क असतात, म्हणजे त्याला मग्न राहतात. ते दान करत नाही आणि धन जमवण्याच्या उद्योगात गर्क असतात. गर्कले काही समज नरकही म्हटलं गेलेलं आहे. ते नरकाचंही घर आहे नाही, अतिरिक्त करणं, मग पैसा, मग तिथं दुर्घटनाच घडते, झटका येऊन दुर्घटना होणे, ॲक्सिडेंट होणे, गर्क असते. गर्क म्हणजे नरक आहे काही स्वभावाचं, असं आपण त्याचा अर्थ लावू शकतो. तर भिक्खू रठ्ठपाल म्हणतो माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की ते मूर्खपणाने यंकिंचितही दान न करता केवळ धन जमविण्याच्या उद्योगात गर्क असतात. त्यांची तृष्णा कधीही शमत नाही. दान केल्यानं तृष्णा कमकुवत होते, तृष्णा माणसाची कमी होत राहते. त्यानं एक आपल्या मनामध्ये दान पारमिता तयार होते. तर म्हणून दान करणं फार आवश्यक आहे. त्यांची तृष्णा कधीही शमत नाही. ज्या राजांची राज्ये समुद्रापर्यंत पसरलेली असतात त्यांच्याकडे पाहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडे फैलवण्यासाठी सारखे धडपडत असतात. प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत राजे आणि त्यांची प्रजा या पृथ्वी तलावावरून नष्ट होते. बघा, इच्छा करते का आता माझे राज्य एवढं मोठं आहे, अधिक मोठं झालं पाहिजे, अधिक वाढलं पाहिजे. जसं रशियाला वाटते युक्रेन माझ्या अंडरमध्ये आला पाहिजे, चायनाला वाटते भारत माझ्या अंडरमध्ये आला पाहिजे. माझे राज्य देश अधिक मोठा झाला पाहिजे, ही जी आव आहे. तर भगवंत काय म्हणतात,
रठ्ठपाल काय म्हणतात, काय हे अशी हाव जे करतात बा, असे हाव करणारे मग लोक नष्ट होतात. प्रजा या पृथ्वी तलावरून नष्ट होते. पाहिजे होते ते मिळाले नाही या विचारातच त्यांचा देहत्याग घडतो. कामभोगाचे पुरेपूर माप कोणाच्याच पदरात पडत नाही. महानिदान सुटतात. भगवान बुद्धाने आनंदाला लोभ संयमनाची महती सांगितली आहे. तेथे तो म्हणतो, आनंद लोभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते. लोभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते आणि जेव्हा त्या इच्छेने मालमत्ता मिळवण्याच्या इच्छेने पर्यवसान होते आणि जेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळविलेले हातातून निष्ठून द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करते, तेव्हा त्या इच्छेचे लोभात रूपांतर होते. चिपकून राहणे, त्याला घट्ट पकडून राहणे आणि मग त्याचे त्यात रूपांतर होते, लोभात रूपांतर होते. लोभ अथवा अमर्याद धनसंग्रहाच्या इच्छेसंबंधी सतत सावध राहिले पाहिजे. ही तृष्णा किंवा हा लोभ आक्षेपार्ह का समजायचा? याचे कारण बुद्ध आनंदाला सांगतो. ते असे की पुष्कळच वाईट आणि दुष्ट गोष्टींचा त्यांच्यापासून उद्भव होतो. मारामारी, आघात, झगडे, वाद प्रतिवाद, भांडण, निंदा, असत्य ह्या सर्वांचे मूळ तृष्णा अथवा लोभ यात आहे. बघा तुम्ही, नाही इथूनच सगळं कारभार सुरू आहे आता. म्हणून धम्म नाही आहे. जे हे वाद उत्पन्न होतात, भगवंतांनी याच्यावर काही संतोष सांगितला, समाधान सांगितलं. समाधान असलं पाहिजे. गरीब असो, मध्यमवर्गीय असो की श्रीमंत असो, समाधान नाही आहे. समाधान नसल्यामुळं याच कड्या मग सगळ्या क्षेत्रामध्ये काम करू राहिल्या. आता जेवढी डिपार्टमेंट आहे मग चांगली आहे, असं नाही म्हणत मी चांगले नाही बा, चांगली आहे, पण याच्यावर बोला लागेल. चांगली आहे आणि वाईटही आहे. मग ही पुरी सिस्टीम तशी बनली आहे. भ्रष्ट, जास्त भ्रष्ट, कमी चांगली. चांगलपणा कमी आहे आणि त्याच्यामध्ये भ्रष्टपणा जास्त आहे. म्हणून सिस्टीम तशी बनली आहे. मग त्यानं काय केलं, प्रजाने लाचार करून सोडलं. प्रजा लाचार. मग ते काय करतात, 5 वर्ष कमवायचे, बम कमवून घेतात 5 वर्ष. त्याला माहीत आहे, विसरून जातात. ते अगोदर लोक लय शिवाय देते, तो असा आहे तसा आहे. मग भेटलं त्याला, माय बाई मस्त आहे व साडी, पैसे, दारू. भाऊ म्हणले मस्त आहे. भाऊले पहिले शिवाय दिल्या, मग भाऊनं बाटली दिली, भाऊ चांगले झाले. भाऊनं पैसे वाटले, भाऊ चांगले झाले. अशा प्रकारचे आमिष दाखवून मग ते एक दिवस तुमचं मतदान घेतात आणि मग जसेच्या तसं अजून ते वातावरण तयार होऊन जाते. बाबासाहेब इथं काय म्हणतात, बाबासाहेब सगळे या गोष्टीला नकारतात. भगवान बुद्ध तर नकारतातच. भगवान बुद्ध तर त्याने तर लय याच्यावर हे केलेलं, वार केलेलं आहे. पण बाबासाहेब काय म्हणतात इथं, बाबासाहेब इथं नकारतात या गोष्टीला. बाबासाहेब म्हणतात आपलं मत हे लय मौल्यवान आहे, लय किमती आहे. त्या मताची किंमत असली पाहिजे. त्या मताची किंमत आहे त्याग. कोणत्या गोष्टी त्याग? ह्या सगळ्या लोभाचा त्याग. एवढी महान त्याची किंमत आहे. आणि त्याच्यामुळे काही राजा घडत असते देशाचा. म्हणून सगळ्या लोभापायी राजाच नाही भेटू राहिला योग्य. मग तो कुठल्याही तालुक्यातला असो, जिल्ह्यातला असो, देशातला असो, राजा योग्य नाही आहे. प्रजा काही तशी बनलेली आहे. प्रजाला आर्य अष्टांगिक मार्ग समजला नाही. आर्य अष्टांगिक मार्ग न समजल्यामुळं त्याला सम्यक दृष्टीच नाही प्राप्त झाली आणि म्हणून तो चुकीच्या व्यक्तीची निवड करते आणि मग त्यामुळे देशाचा असा प्रकारचा हाल होते. पण ह्या सगळ्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. वर्गकलहाचे हे यथातथ्य विश्लेषण विश्लेषण आहे, यात शंका नाही. म्हणूनच भगवान बुद्धाने लोभ तृष्णा आपल्या काबूत ठेवली पाहिजे या शिकवणुकीवर भर दिला आहे.
या शिकवणुकीवर भर दिला. लोभामुळेच भांडणं उरले. जाती जातीमध्ये भांडणं लोभामुळे. पैसे दिले लाव रे भांडणं, पैसे दिले का भांडणं करा. धर्माधर्मामध्ये भांडणं, पैशामुळे भांडणं लागते, दंगली होतात. पैसा, लोभ. कारण त्यांच्यापाशी तत्त्वज्ञान नाही आहे, तत्त्व नाही आहे बुद्धाचे. पैशासाठी मर्डर होते, पैशासाठी हिंसा होते, पैशासाठी चोरी होते, चुकीचे कारनामे होतात. सगळा लोभ आहे. मग काय धर्म घेऊन बसतात, पाया लागतात. कोणी याले पुसते, कोणी त्याले पुसते, कोणी इकडं पुसते. ढोंग होते. तत्त्वज्ञानच नाही आहे, संतोषच नाही आहे, स्वाभिमानच नाही आहे. मग काय ते नाटकं करून राहिले. मग ह्या लोभापायी बळी पडायचं, भांडणं करायचे, द्वेष करायचा, राग उत्पन्न करायचा आणि सगळा नासोडा करायचा, हिंसा करायची आणि मग हिंसा करून मग आपसामध्ये भांडत राहायचं जिंदगीभर. काय अर्थ. मग हे जेवढी हे धर्माच्या मागला खरा धर्म द्यायला कळला नाही अजून. शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंद हा खरा धर्म आहे. भगवान बुद्धांनी जे राजकारण केलं या जगामध्ये, त्यांच्यासारखं राजकारण भगवान बुद्धानंतर काही संत महापुरुषांनी केलं. आणि आजच्या या 100 वर्षामध्ये सगळ्यात भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानानुसार जर राजकारण कोणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. ज्यांनी कुठलाही राग बाळगला नाही, द्वेष बाळगला नाही. राग, द्वेष, लोभ, मोह हा त्यांनी बाळगला नाही. याच्या विमुक्त असा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय प्रेरित असं त्यांनी राजकारण केलं. त्यांच्याकडे शांती होती, मैत्री होती, करुणा होती, मुदिता होती, आनंद होता. त्यांनी जर द्वेष बाळगला असता ना तर लय भयंकर हे झालं असते हाल. त्यांनी ते काही करू शकत नसते, एवढे ताकद होते बाबासाहेब. पण बाबासाहेबांनी बुद्धाच्या तत्त्वज्ञानानुसार या देशाला हे संविधान बहाल केलं, ज्यामध्ये सर्व संत महापुरुषांचे विचार आहेत. या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. त्यानंतर आहे 5, सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म. अनित्यतेच्या सिद्धांताला 3 पैलू आहेत. अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत. व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहे. प्रतित्य समुत्पन्न वस्तूचे आत्मतत्व अनित्य आहे. अनेक तत्वे मिळून बनलेल्या वस्तूची अनित्यता बौद्ध तत्वेत्ता असंग याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केली आहे. आता हे एवढे भारी भारी शब्द आहे ना, हे एवढे भारी भारी शब्द आहे. हे 5 आता म्हटले मी. याच्यावर काही अर्धा पाऊण घंटा प्रवचन करता येते आणि वाढवू शकते, इतकं मोठं आहे ते, तरी समजून नाही. याच्यावर चिंतनही करावं लागते, विचार विनिमय करावं लागते, असं लिहा लागते. लय बारीक बारीक गोष्टी आहेत त्या. तर आपण याला असंच आपण इथपर्यंत थांबून जाऊया. पुढं आपण वाचू अजून. असंग म्हणतो सर्व वस्तू ह्या हेतू आणि प्रत्यय ह्यामुळे उत्पन्न होतात. त्यांना त्याचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. पहा काय म्हणतात असंग. सर्व वस्तू ह्या हेतू आणि प्रत्यय ह्यामुळे उत्पन्न होतात. त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. हेतू प्रत्ययाचा उच्छेद झाला की वस्तूंचे अस्तित्व ठरत नाही. सजीव प्राण्याचे शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 महाभूतांचा परिणाम होय. ह्या 4 भूतांचे पृथक्करण झाले की हा प्राणी म्हणून उरत नाही. अनेक तत्वे मिळून झालेली वस्तू अनित्य आहे. ह्या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे. सजीव प्राण्यांच्या अनित्यतेचे वर्णन तो नाही, तो होत आहे ह्या शब्दात करता येईल. ह्या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता तोच प्राणी वर्तमान काळात असू शकत नाही आणि तोच प्राणी भविष्यकाळात असू शकणार नाही. भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही. वर्तमान काळ जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे मनुष्य प्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही 2 क्षणी तोच असू शकत नाही. अनित्यतेच्या सिद्धांताचा 3रा पैलू
सामान्य माणसाला समजायला कठीण आहे. म्हणजे हे सांगायचं तात्पर्य असं आहे एका वाक्यात, म्हणजे एकच माणूस समजून घ्या. हा माणूस 10 वर्ष अगोदर जसा होता तसा आज नाही, आणि आज जसा आहे तसा 10 वर्षाबाद नसणार, कारण तो बदलत राहते. जसं भाऊ म्हणते, बा मी नोकरीला लागलो, आता हे वावर मी तुलेच देऊन टाकीन, तुला नोकरी नाही लागली, तू बिचारा मजुऱ्या करता, तुलाच देऊन टाकीन. भावाला वाटतं ठीक आहे बा, माझ्या भाऊ आता माझ्यावर वावर करून टाकेल मग त्याचा हिस्सा. मग तो 10 वर्षाबाद त्याच्या मनात लालच उत्पन्न होते, तो बदलते. का हो देऊ राहिला ना, नाही आता देत नाही मी, भाव वाढले ना आता गायले, आता नाही द्यायचं, बदलला. म्हणजे क्षणक्षण मनुष्य बदलत राहते, तो स्थायी स्वरूपात राहत नाही. कधी तो चांगला बनते, कधी वाईट बनते, कधी अधिक वाईट बनते, कधी थोडा चांगला बनते, अलग असा तिखट खारट गोड असा तो परिवर्तनशील मनुष्य हा वातावरणानुसार, त्याच्यावर तत्त्वज्ञानाच्या अभावानुसार किंवा तत्त्वज्ञान मिळाल्यानुसार तो आपला काळानुसार बदलत राहते. म्हणून सतत तो मनुष्य त्या तत्त्वज्ञानामध्ये राहावा याकरता सतत तत्त्वज्ञानाचं ग्रहण धम्माच्या आपल्याला करणं आवश्यक आहे. नाही तर माणूस काय करते, तत्त्वज्ञान घेतलं आता म्हणजे घ्यायची गरज नाही, मग ते तत्त्वज्ञानापासून दूर गेला का अधिक बदलला का मग तो गेला. तर म्हणून आपण सदैव तत्त्वज्ञानाच्या सानिध्यामध्ये राहायला पाहिजे, असा आपण त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अनित्यतेच्या सिद्धांताचा तिसरा पैलू सामान्य माणसाला समजायला कठीण आहे. प्रत्येक सजीव प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे, परंतु तो जिवंत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत आहे हे समजावयास कठीण आहे. हे परिवर्तन कसे शक्य आहे, याला भगवान बुद्धाचे उत्तर असे, सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे. याच विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला. बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तिकवाद नव्हे. त्याचा अर्थ एवढाच की ह्या ऐहिक जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू आहे. प्रत्येक क्षण परिवर्तन होऊ राहिलं. आता या क्षणाला पुऱ्या जगामध्ये, पुऱ्या पृथ्वीतलावर शून्यवाद म्हणजे नेमकं काय समजा थांब ना, प्रश्न नाही करू शकत आपण याच्यात, आपल्यावर तेवढा वेळ नाही आहे. बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तिकवाद नव्हे. त्याचा अर्थ एवढाच की ह्या ऐहिक जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू आहे. याचा मी एका वाक्यात सांगायचं म्हणजे थोडक्यामध्ये, अनास्तिकवाद म्हणजे का बा काहीतरी त्याच्यामध्ये आहे, पूर्ण शून्य नाही आहे, काहीतरी त्याच्यामध्ये 1 2 3 4 असे काहीतरी आकडे आहेत, पण तो पूर्णपणे शून्य नाही, असं त्याला आपण त्याच्यावर खूप मोठी चर्चा करावी लागते, मग डिबेट करावं लागते, बोलू लागते, तेव्हा ते मग पूर्ण समजण्यामध्ये येऊ शकते. बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तिकवाद नव्हे. त्याचा अर्थ एवढाच की ह्या ऐहिक जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू आहे. म्हणजे ह्या याच्यामध्ये तुम्हाला शून्यवादाचा थोडासा अर्थ समजून येईल. परिवर्तन चालू आहे म्हणजे या क्षणाला पूर्ण शून्य नाही आहे. या क्षणाला काही लोक जन्माला येऊ राहिले, काही लोक मरून राहिले, म्हणजे पूर्ण शून्य नाही होत. पूर्ण जर शून्य झालं माणूस एकही जिवंत राहणार नाही. प्रोसेस चालू आहे. काही लोक या क्षणाला जन्म घेऊ राहिले आणि काही लोक या क्षणाला मरू राहिले. जन्म घेत आहे, मरत आहे, जन्म घेत आहे, मरत आहे. प्रक्रिया सतत अशी सुरू आहे. शून्यतेमुळेच सर्व अस्तित्व शक्य होते ही गोष्ट फार थोड्यांच्या लक्षात येते. शून्यतेशिवाय काहीही शक्य झाले नसते. सर्व वस्तूंच्या स्वभावाच्या अनित्यतेवरच इतर दुसऱ्या वस्तूंचे अस्तित्व अवलंबून आहे. जर वस्तू सतत परिवर्तनशील नसत्या, नित्य व अपरिवर्तनशील असत्या, तर एका प्रकारापासून दुसऱ्या प्रकारात जीवनाचे जे उत्क्रमण आणि सजीव वस्तूंचा जो विकास चालला आहे त्याला विराम मिळाला असता. जर मनुष्य प्राणी मरणाधीन अथवा परिवर्तनशील नसता आणि एकाच स्थितीत तसाच राहिला असता तर काय परिणाम झाला असता. असे झाले असते तर मानवजातीची प्रगती खुंटली असती. शून्य म्हणजे अभाव असे मानले असते तर मोठीच
अनवस्था उद्भवली असती, परंतु तसे मानलेले नाही. शून्य हा एक बिंदू समान पदार्थ असून त्याला आशय आहे, परंतु त्याला लांबी रुंदी नाही. भगवान बुद्धांचा उपदेश असा की सर्व वस्तू अनित्य आहेत. भगवान बुद्धांच्या ह्या सिद्धांतापासून बोध काय घ्यावयाचा हा अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे. या अनित्यतेच्या सिद्धांतापासून असा बोध घ्यावयाचा की कोणत्याही वस्तूसंबंधी आसक्ती राखू नये. काय म्हणतात भगवंत, कोणत्याही वस्तूसंबंधी आसक्ती राखू नये. हे जर समजलं ना तर माणूस जिवंत राहू शकते. एखादा म्हणते ना, मेरा सब खत्म हो गया, मेरे बच्चे चले गए, मेरी बीवी चली गई, मेरी खेती बाड़ी सब चली गई, मेरा घर चला गया, सब, अब मैं अकेला ही रहा, अब मैं जी के क्या करूं. मग तो मनुष्य काय करतो, त्याला काय वाटते, आता मी मरून जातो बा. पण त्याला आस आहे, हे त्याला जिवंत ठेवते. आसक्ती राखू नये म्हणते. पत्नीसंबंधी, मुलांसंबंधी, घरासंबंधी, धनसंपत्तीसंबंधी काहीच उरलं नाही. आता एकटाच राहिला, तो झिरो झाला पूर्ण, त्याच्यावर 1 रुपये नाही आहे. हे जर त्याला समजलं आसक्ती राखू नये तर तो जिवंत राहू शकते. आणि त्याला वाटलं त्याची आसक्ती त्याच्यात दडली असन, त्यानं मग आत्महत्याच करावं. त्याला मराच लागते मग, कारण तो आसक्तीमध्ये होता आणि ती आसक्ती त्याला मरण्याला भाग पाडते. पहा तुम्ही मग प्रेम प्रकरणामध्ये, प्रेम झालं, ते गेली सोडून तर हा मरते, हा गेला सोडून का ते मरते. काहून तर आसक्ती असते. तू नाही तर मग मी नाही म्हणते. आता मी नाही तर तू नाही, तू मला नाही भेटलं तर मी तुले, म्हणजे एकामेकाला हा आसक्तीचा भाग आहे तो. म्हणून हिंसा होते किंवा मग स्वतः आत्महत्या करते माणूस. तर हा अनित्य आणि आसक्ती राखू नये या अनित्यतेच्या सिद्धांतापासून असा बोध घ्यावयाचा की कोणत्याही वस्तूसंबंधी आसक्ती राखू नये. आसक्ती असेल ना तर माणूस पागलही होते. मग जीव नाही लावा. हां, सोप्या भाषेमध्ये जीव नाही लावा. म्हणजे आसक्ती असली, त्याला तुष्णही म्हटलं गेलेलं आहे, तर जीव नाही लावा. एकदम तुम्ही चिपकून राहिले तर एखादा समजा आईचा तरुण पोरगा गेला किंवा एखादा लहान मुलगा गेला, कोणाचा असं मेला, तो बाबू उठणार रे, उठ ना मा, घे बाबू जेवून घे. पागल होते. एखादा आवडता नवरा गेला असन, एखादी आवडती पत्नी गेली असन, किंवा मुलगा गेला असन, किंवा कोणता मित्र गेला असन आवडता, जास्त आसक्त राहिले तर माणूस पागल होऊ शकते. लय बारीक अभ्यास करतो मी, याच्यावर चिंतन करत असतो, असं काहून होते बा. हां, म्हणून मध्यम मार्ग, जास्त चिपकावा नसावा. कितीही मोठी संपत्ती असते तरी, आणि कितीही तुम्ही एकामेकाची काळजी घेतली पाहिजे, हा धम्म सांगते. पण त्याचा धम्म तो अभ्यासपूर्ण असला पाहिजे. म्हणजे आपल्यापाशी काय असलं पाहिजे, बुद्धिप्रामाण्यवाद, का जगातलं सत्य समजून घेणे, का हे काय आहे बा, जग परिवर्तनशील आहे, सगळं अनित्य आहे, आणि हे मला आता हे सत्य स्वीकारावं लागन, कारण आता ह्या गेलेला काळ पुन्हा परत येणार नाही. इथून मला नव्याने सुरुवात करावं लागन, आणि काही लोकांसाठी मला जगावं लागन, आणि चांगली ऊर्जा निर्माण करावं लागन, काहीकांना आधार द्यावा लागन, या आशेनं मग जगा लागते माणसाला. म्हणून म्हटलं गेलेलं आहे का या अनित्यतेच्या सिद्धांतापासून असा बोध घ्यावयाचा की कोणत्याही वस्तूसंबंधी आसक्ती राखू नका. लोकांनी मालमत्ता, मित्र इत्यादींसंबंधी अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठीच भगवान बुद्धाने म्हटले की सर्व वस्तू अनित्य आहेत. सर्व वस्तू अनित्य आहेत. हां, संपणार आहे एक दिवस. हे फक्त आपल्याला तात्पुरतं चांगलं जगण्याकरता एक मार्ग आहे तो. मग तुम्ही गरीब असा, मध्यमवर्गीय असा की श्रीमंत असा, इतकं महान धन भगवान बुद्धांनी दिलं, हे तर अडाणी अंबानीने समजलं पाहिजे सगळ्यात पहिले, कारण ते जगातले श्रीमंत लोक आहेत. बिल गेट्सने समजलं पाहिजे. हे जेवढे जगातले मोठमोठे श्रीमंत लोक आहेत त्याला हे गोष्ट समजली पाहिजे. नाही समजू राहिली. हे आमदार खासदाराला हे गोष्ट समजली पाहिजे, नाही समजू राहिली. म्हणून सिस्टीम बिघडली आहे. हे नाही समजू राहिलं. ज्याच्यापाशी 70,000 करोड, 1,00,000 करोड, 10,000 करोड, 5,000 करोड, त्याला ह्या धम्म समजला पाहिजेत का महान धम्म दिला भगवंतांनी, ज्याची जो एकदम असा आयता भेटला. आयता पुस्तक विकत घ्या, वाचा, चिंतन करा, मनन करा, समजून घ्या. पण बुद्धीच्या कसोटीवर समजणं एक,
पण अंगामध्ये जो रोग आहे, राग द्वेष लोभ मोहाचा जो रोग जे डिंकून असा चिपकलेला आहे, तो सुटत नाही. कारण तिथं कर्म नाही आहे, कुशल कर्म नाही आहे, पारमिताच माहीत नाही. सगळं एकामेकाशी जुडलेलं आहे. पंचशील अष्टशील, चार आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता एकमेकाशी जुडलेलं आहे. कुठं ना कुठं काही ना काही अभाव असते. म्हणून हे सगळं असा कारभार बिघडलेला आहे. धम्म लय महान आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर समजल्या ना तर सगळं इतकं सुंदर जग होते. सगळी अशी बेकारी दूर होऊन जाते आणि सगळे लोक प्रसन्नतेनं जगतात. म्हणजे असं समजून घ्या का तो काळ येऊ शकते का तुम्ही फक्त ते दुकान लावून द्या भाजीपाल्याचं, त्याच्यावर पाटी लावून द्या, स्वतःच तो भाजीपाला घेऊन आपल्या हिशोबाने विकत तो माणूस तिथं पैसे ठेवून चालला जाईल, चोरी होणार नाही. सत्य गोष्ट आहे. पण तो रान बुद्धाचा काळ तसं होऊ शकत नाही. तुम्ही दुकान जर उघडं ठेवलं का तो तसं बाप कोणीच नाही तर घेऊ उचलून चाल चोरी करत येतो. म्हणून तिथं माणूस उभा आहे ना. तर काही देश बुद्धाचे असे आहेत, मी असं ऐकलं कोणता एक देश आहे म्हणते बुद्धाचा, थायलंड देशामध्ये आहे ना, असे ते सामान ठेवून देतात. तिथं लोक असे ते सामान घेतात विकत आणि ते पन्नी असे घेतात आणि तिथं पैसे ठेवून चालले जातात. चोरी होत नाही. ते बुद्धाचा देश होय, ते बुद्धाचंच ठिकाण आहे. हे बुद्धाची ताकद होय तत्त्वज्ञानाची. हे तत्त्वज्ञान पुऱ्या जगात पसरलं पाहिजे तर जगाचं कल्याण होईल, जगाचं मंगल होईल. तर पाठ 6वा फार मोठा आहे. तर आपण आता इथेच थांबूया. साधू साधू साधू. तर आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न कराल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो.